रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, घट चांगला उगवण्यासाठी आपण कोणत्या टिप्स फॉलो कराव्या, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी काय करावे काय करू नये, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। घट लावण्यासाठी आपल्याला इथे माती पाहिजे। त्यानंतर या दिवशी आपल्याला विड्याची पानाची माळ करायची आहे। शिवाय विड्याचं पान कलशामध्ये देखील घालायचं आहे। त्यासाठी विड्याची पानं घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण देवी देवतांना घालण्यासाठी फूल आणि घटाला घालण्यासाठी फुलाची माळ घेतलेली आहेत। त्यानंतर देवीचा नारळ घेतलेला आहे घटावर ठेवण्यासाठी, त्याला मी असा मुकुट लावून घेतलेला आहे, बांधून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लाल वस्त्र पाहिजे। देवीला लाल वस्त्र अतिप्रिय आहे, त्यासाठी या दिवशी लाल वस्त्र अंतरा। देवीला ओटी भरण्यासाठी एक नारळ घेतलेला आहे। घट लावण्यासाठी अशी टोपली घेतलेली आहे, त्यामध्ये पत्रावळी किंवा अशी एखादी प्लेट कागदाची। त्यानंतर एक कुकरचा डबा घेतलेला आहे। घट त्यावरती आपण ठेवणार आहोत म्हणजे चांगला उगवेल। त्यानंतर देवीचा, कुलदेवतेचा किंवा भवानी आईचा असा तुमच्याकडे जो काही फोटो असेल तर तो तुम्ही फोटो घ्यायचा आहे। स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, घट घ्यायचा आहे, मातीचा घट स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, गळ्याला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे। अक्षदा लागणार आहेत, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, गणपती म्हणून सुपारीची स्थापना करणार आहोत, हळदी कुंकू गंगाजल घेतलेलं आहे, तुपाचा दिवा घ्यायचा आहे, नवधान्य घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे, ओटीचं साहित्य घ्यायचं आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही फळे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। घटस्थापनेच्या अगोदरच आपलं घर हे आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। घटस्थापना जिथे करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। तिथे आपल्याला रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू, त्यानंतर अक्षता आणि एक फूल व्हायचं आहे। भूमिमातेला नमस्कार करायचा आहे, तिथे पाठ किंवा चौरंग मांडायचा, चौरंगावरती लाल वस्त्र अंतरायचं। देवीला लाल रंग हा अतिप्रिय आहे, त्यासाठी लाल रंगाचं वस्त्र अंतरावं। सर्वात आधी आपण दिवा लावून घेऊया। तुम्ही अखंड दिवा देखील लावू शकता। अखंड दिवा लावणार असाल तर खाली तांदळाने अष्टदल कमल काढावे किंवा स्वस्तिक काढावे आणि त्यावरती अखंड दिवा लावावा। अक्षता घातलेले आहे, त्यावरती हळदी कुंकू घातलेला आहे, त्यावरती दिवा लावलेला आहे। दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षता फूल वाहून घ्यायचं, दिव्याला नमस्कार करायचा। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते। त्यानंतर दिव्याला नमस्कार करून आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया। सर्वात आधी गणपतीची स्थापना करणार आहोत। थोडेशा अक्षदाचं आसन देऊन त्यावरती तामणामध्ये गणपती बाप्पा स्वरूप सुपारीची स्थापना करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पाला पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा एकदा पाण्याने आपण स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा। हे गणपती बाप्पा, जी काही माझी पूजा आहे तर ती सर्व निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे। या दिवशी सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघराची पूजा करून घ्यायची आहे। देवघरामध्ये ज्या काही मूर्त्या असतील, ज्या काही देव असतील तर ते सगळे आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापित करायचे आहेत। प्रत्येक देव आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। देवांना पंचामृताने स्नान घालायचे, देवघर अतिशय स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर विड्याच्या पानावरती आपल्याला सर्व देवी देवतांची स्थापना करायची आहे। घटस्थापनेला एकदा घट बसवल्यानंतर त्यानंतर 9 दिवस देवांची देवपूजा केली जात नाही, त्यांना स्नान घातलं जात नाही। त्यासाठी या दिवशी पंचामृताने स्नान घालून सर्व देवी देवतांचं जे काही मूर्ती असतील, टाक असतील, फोटो असतील तर ते विड्याच्या पानावरती स्थापित करावे। सर्वात शेवटच्या पळीमध्ये आपण हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या घालून गणपती बाप्पांना स्नान घालणार आहोत। गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून आपण गणपती बाप्पांना पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। त्यानंतर सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे। यानंतर निरांजन ओवाळून घ्यायचं। अक्षदाच्या आसनावरती गणपती बाप्पांना स्थापित करायचं आहे। हळदी कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा, दुर्वा व्हायच्या आहेत। हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल, तर 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 संपेल। उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल। यंदा नवरात्रीमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 सुरू होईल आणि ते 7:22 असेल। या मुहूर्तावरती तुम्ही घटस्थापना करू शकता। या मुहूर्तावरती तर तुम्हाला जमलं नाही तर घटस्थापना तुम्ही अभिजित मुहूर्तावरती सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 करू शकता। हिंदू धर्मामध्ये कलश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचं प्रतीक मानलं जातं। कळशाच्या मुखात विष्णू, गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्मादेवांचा वास असतो। तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध, शीतल आणि स्वच्छतेचं प्रतीक मानण्यात येत आलं आहे।
तर इथे मी दुर्गादेवीचा असा एक फोटो घेतलेला आहे। तर एका छोट्याशा पाटावरती आपण विड्याचं पान ठेवून त्यावरती दुर्गादेवीचा फोटो स्थापित करायचा आहे। त्यानंतर फोटोवरती आपल्याला पहिल्यात आधी स्वच्छ पाणी फुलाने शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पंचामृत शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा थोडं पाणी शिंपडून घ्यायचं। तर आपण फोटोला स्नान घालून घेत नाही, तर त्यासाठी अशा प्रकारे फुलाने आपण पाणी शिंपडून घेतलं तरी देखील चालतं। यानंतर फोटो स्वच्छ करून घ्यायचा। देवीला देखील हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा वाहायच्या आहेत। नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवस माँ दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते। दररोज मातेच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते। भक्त उपवास करतात, तिचा आशीर्वाद घेतात। या सणादरम्यान लोक त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करतात आणि वाईट सवयी किंवा नकारात्मकता सोडून देण्याचा प्रयत्न करतात। आता आपण घटस्थापना करून घेणार आहोत। घटस्थापना करण्यासाठी तुम्ही पत्रावळीवरती घटस्थापना करू शकता, केळीच्या पानावरती करू शकता किंवा टोपलीमध्ये करू शकता। घट चांगला उगवण्यासाठी आपण टोपलीमध्ये सुद्धा घटस्थापना करू शकता, म्हणजे टोपलीमध्ये हवा खेळती राहते आणि जी काही घटस्थापना केल्यानंतर धान्य रुजवलेलं असतं तर ते व्यवस्थित भरगच्च उगवतं। तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे त्यानंतर तुमच्या परंपरेनुसार तुम्ही घटस्थापना करू शकता। इथे मी एक कुकरचा डबा ठेवलेला आहे, त्यावरती आपण टोपली ठेवून त्यावरती पत्रावळी किंवा अशी एखादी पेपरची प्लेट ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण एक माती घेऊन यायचं आहे। माती आणल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी आपण फुलाने गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे, कारण की आपण जी माती आणलेली असते ती आपल्याला शुद्ध करून घ्यायची आहे। माती घेत असताना तुम्ही ती माती खूपच मऊसूत किंवा चाळून घ्यायची नाही। माती घेत असताना ती जाडसर असावी, त्यामध्ये थोडेसे खडे असावेत, किंवा ती माती खूपच मऊ असेल तर त्यामध्ये पाणी ओतल्यानंतर ही माती खाली दबली जाते आणि धान्य हे काय त्यामध्ये कुसतं, ते दबलं जातं आणि ते उगवत नाही। यासाठी माती ही थोडीशी जाडसर असावी। जाडसर नसेल तर तुम्ही मातीमध्ये एक वाटीभर त्यामध्ये वाळू देखील मिसळून घेऊ शकता। तर तुम्ही पत्रावळीमध्ये देखील अशाच पद्धतीने घट बसवू शकता। सर्वात आधी माती पसरवून घ्यायची आहे, त्यावरती मातीचा घट आपण धुवून स्वच्छ ठेवायचा आहे। त्यावरती गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घालायचं आहे। मातीचा घट हा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्यातली जे छिद्रे असतात ते सचिद्र होतात आणि पाण्याचा निचरा चांगला होतो। त्यानंतर आपल्याला या घटामध्ये थोड्याशा हळदी कुंकू, एक फूल, दुर्वा, एक सुपारी, एक नाणं, अक्षदा घालायच्या आहे। त्यावरती आपल्याला नारळ म्हणजे श्रीफळ ठेवायचं आहे। काही जण घटावरती नारळ ठेवत नाही, तर काही जण नारळ ठेवतात। हे नारळ आपण एकदा की ठेवलं की आपल्याला घट उठेपर्यंत हे नारळ हलवायचं नाही। नवरात्रीमध्ये बरेच जण 9 दिवस नवरात्रीचे उपवास करतात, तर काही जण फक्त उठता बसता उपवास करतात। तर उठता बसता म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करायचा, तो दुसऱ्या दिवशी सोडायचा, आणि नवमीच्या दिवशी उपवास करायचा आणि तो दशमीच्या दिवशी उपवास सोडायचा। असं देखील केलं तरी देखील चालतं। नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाच्या ऐवजी जमिनीवरती झोपावे। तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवरती झोपण्याचा प्रयत्न करावा। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दिवसा झोपणे टाळावे। उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये, शक्य असल्यास फलाहार करावा। व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे। तसेच त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये क्षमाशीलता, उदारता आणि उत्साह असायला हवा। उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे। व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे, सत्याचे पालन करावे, मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे। कुणालाही शिव्या शाप देऊ नये। नवरात्री दरम्यान दाढी करू नये, केस कापू नये, नखे कापू नये। उपवासामध्ये पांढऱ्या मिठाचं सेवन करू नये, सैंधव मिठाचा वापर करू शकता। नवरात्रीमध्ये घरामध्ये मांसाहार, मद्यपान टाळावे। या दिवसामध्ये तामसिक आहारांचे सेवन करू नये। कांदा, लसूण वापरू नये, किंवा नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य दाखवत असताना त्या पदार्थामध्ये का होईना कांदा लसूणचा वापर चुकून देखील करू नका। यानंतर घटामध्ये 5 विड्याची पाने ठेवायची आहे। त्यानंतर त्यावरती नारळ ठेवायचा आहे। त्यानंतर देवीचा असा एक मी मुकुट घातलेला आहे। देवीला हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा व्हायचं। त्यानंतर देवीला गजरा देखील या दिवशी आपण घालून घ्यायचा आहे। यानंतर आपण धान्य पेरून घेणार आहोत। धान्य पेरत असताना ते नवधान्य किंवा सप्तधान्य पेरलं जातं। धान्य पेरत असताना ते धान्य जे खूप जुने आहे का किंवा ते पोचट आहे का हे पाहून घ्या। धान्य चांगलं टपोरे दाणे आणि चांगलं ठसठशीत असं आपल्याला धान्य गोळा करायचं आहे। धान्य पोचट धान्य घेऊ नये, नाहीतर ते धान्य उगवलं जात नाही। धान्य घेतल्यानंतर आपल्याला ते वरून असं पेरायचं आहे आणि त्यावरती हलक्या हाताने आपल्याला माती घालायची आहे। जास्त माती घालायची नाही, जास्त माती घातली तर ते धान्य दबलं जातं आणि धान्य व्यवस्थित उगवत नाही। फक्त आपल्याला हे धान्य मुजेल इतपत आपल्याला वरून थोडी थोडी माती घालायची आहे। धान्यामध्ये तुम्ही ज्वारी घेऊ शकता, बाजरी घेऊ शकता, मका घेऊ शकता, हरभरा घेऊ शकता, जवस, सातू घेऊ शकता,
किंवा तुम्ही कोणतंही सप्तधान्य किंवा कोणतंही नवधान्य घेऊ शकता। नवरात्रीमध्ये या नवधान्याची पुडी देखील विकत मिळते, ती देखील तुम्ही आणून घेऊ शकता। जर धान्य घेत असताना ते व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे ते धान्य चांगलं उगवलं जातं। यानंतर आपण हातानेच या मातीवरती थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। फक्त माती ओली होईल इतपत आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। बरेच जण भरपूर प्रमाणामध्ये पाणी घालतात, त्यामुळे त्यांचा घट कुजला जातो, घटाला वास येतो, भुरा येतो, त्यातलं धान्य नीट उगवलं जात नाही, धान्य कुजून जातं। त्यासाठी पाणी घालत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे। माती ओली होईल इतपतच आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। तर यानंतर 9 दिवस देखील आपण घटाला पाणी करत असताना ती माती ओली आहे का ती बघायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पाणी शिंपडायचं आहे। यानंतर खणा नारळाने आपण देवीची ओटी भरून घेणार आहोत। देवीची ओटी तुम्ही पहिल्या दिवशी भरू शकता किंवा तुम्ही अष्टमीच्या नवमीच्या दिवशी ओटी भरली तरी देखील चालेल। या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये पवित्रता आणि सात्विकतेला अतिशय महत्त्व आहे। त्यासाठी आपण घरामध्ये वातावरण हे मंगलमय ठेवायचं आहे। घरामध्ये भांडण तंटा करू नये, कोणाशीही वादविवाद करू नये। उपवास करणाऱ्या व्यक्तीने त्या नियमांचं पालन अवश्य करावं। तांदळाने ओटी भरून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अशा प्रकारे ओटीचं साहित्य आणि नारळ ठेवून घ्यायचं आहे। हळदी कुंकू गंधपुष्प व्हायचं आहे। अशा प्रकारे आपण ओटी भरून घ्यायची आहे। ओटी ही तुम्ही नवमीच्या किंवा अष्टमीच्या तिथीला देखील भरून घेऊ शकता। नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये कोणी गाई कुत्रा असं काही आलं तर त्या प्राण्यांना देखील आपण काहीतरी खायला द्यायचं आहे, किंवा आपल्या घरामध्ये एखादा भिक्षुक आला तर त्याला देखील आपण काहीतरी द्यायचं आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये एकाशी सवाशीण स्त्री कुमारिका आली तर त्यांना देखील तुम्ही हळदी कुंकू द्यायचं आहे, काहीतरी गोडाधोडाचं खायला द्यायचं आहे, किंवा तुम्ही चहापाणी देखील करू शकता। नवरात्रीचा उपवास सोडण्या अगोदर तुम्हाला कन्यापूजन हे आवर्जून करायचं आहे, कारण की नवरात्रीच्या उपवासामध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे। कन्यापूजन करत असताना तुम्ही खूप मोठ्या मुलींना बोलवायचं नाही, कारण की कन्यापूजन करत असताना ज्या मुलींना मासिक धर्म आलेला नाही तर अशा मुलींना कन्यापूजनासाठी बोलवायचं असतं। अशा तुम्ही मुलींना बोलावून कन्यापूजन करू शकता। नैवेद्यामध्ये तुम्ही फळाचा नैवेद्य, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर धूप दीप दाखवून घ्यायचा आहे, आरती करून घ्यायची आहे। तर यानंतर आपल्याला 9 दिवस देवीला हळदी कुंकू व्हायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे, धूप दीप दाखवून घ्यायचा आहे, आरती करायची आहे। परंतु या घट बसल्यानंतर आपण देवी देवतांना आपल्या कधीही आंघोळ घालायची नाही किंवा घट हलवायचे नाहीत। 9 दिवस आपण अशीच पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे। दररोज आपण घटाला वेगवेगळी माळ घालून घ्यायची आहे। घटस्थापना केल्यानंतर पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घातली जाते। त्यानंतर 9 दिवस तुम्ही वेगवेगळ्या फुलांची माळ ही घालू शकता। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं अतिशय शुभ मानलं जातं। तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही देवीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता। सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता, किंवा या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र देखील तुम्ही या 9 दिवसामध्ये जप करू शकता, नामस्मरण करू शकता, किंवा तुमच्या कुलदेवी चा मंत्र तुम्ही जप करू शकता। कुलदेवतेच्या नावाचा जयघोष करत तुम्हाला ही घटस्थापना करायची आहे, किंवा या 9 दिवसामध्ये तुम्ही देवीच्या 99 मंत्राचा जप करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा। धान्य चांगले उगवण्यासाठी आपल्या घरातील खिडक्या दरवाजे हे आपल्याला 2 ते 3 तास का होईना उघडून ठेवायचे आहेत, म्हणजे घटाला हवा लागते आणि आपल्या घट हे चांगला उगवण्यास मदत होते। पाणी घालत असताना भरपूर प्रमाणामध्ये पाणी घालू नये, कारण की आपण घटामध्ये पाणी घातलेलं असतं तर ते पाणी खाली झिरपतं, त्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही। तुम्ही फक्त माती कोरडी झाली का बघून हाताने पाणी शिंपडायचं आहे। त्यानंतर आपण घटावरती जो काही नारळ ठेवलेला आहे तर तो 9 दिवस आपल्याला नारळ हलवायचा नाही। बरेच जण काय करतात, नारळ काढून त्यानंतर त्या घटामध्ये पाणी घालतात, परंतु असं करायचं नाही। एकदा आपण घट बसवल्यानंतर तो नारळ आपल्याला 9 दिवस हलवायचा नसतो। आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेक शहरी भागातील कोणत्या वातावरणामुळे घटाला वारा लागत नाही, घटाला मोकळी हवा लागत नाही, त्यामुळे आपले जे घट आहे तर ते भरपूर उगवत नाही आणि घट आपला चांगला उगवला नाही किंवा त्याला भुरा आला, पिवळा पडला तर आपल्या मनामध्ये अनेक शंका येतात। कारण की असं म्हटलं जातं की घटातील जे धान्य आहे तर ते जेव्हा भरगच्च उगवतं तेव्हा आपल्या घराची प्रगती देखील अशाच पद्धतीने भरभरून होते, आणि ज्यावेळेस हे धान्य उगवत नाही, घट कुजतो, त्यावेळेस आपल्या घराची भरभराट
देखील होत नाही तर आपल्या मनामध्ये भरपूर शंका येतात। त्यासाठी आपण या काही सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेतली तर आपला भरगच्च देखील घट हा उगवेल। तर इथे पहा आपण लावलेला घट हा एवढा सगळा उगवलेला आहे। तर यासाठी या नियमांचं पालन तुम्ही करू शकता। अतिशय आपला नारळ दिसत नाही एवढा हा घट छान उगवलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।